पाठाची सुरुवात केली होती आणि या पाठामध्ये आपण उष्णता या घटकाविषयी माहिती बघितली। तर आता आज आपण उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय आणि उष्णता संक्रमणाचे प्रकार कोणते हे आपण आज प्रयोगातून अभ्यास करणार आहोत। आता मला सांगा उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? सांग। उष्णतेचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय। व्हेरी गुड, छान, बस काय या प्रकारे आपण काल उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय हे बघितलं होतं। आज आपण प्रयोगातून ते अभ्यासणार आहोत। आलं लक्षात? हो। चला मग प्रयोग करायचे? हो। बघा उष्णता संक्रमणाचे एकूण 3 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? 3। पहिला प्रकार आहे वहन। कोणता आहे पहिला प्रकार? वहन। दुसरा प्रकार आहे अभिसरण। आणि तिसरा प्रकार आहे प्रारण। वहनला कंडक्शन असं म्हणतात, त्याचबरोबर अभिसरणला कन्व्हेक्शन असं म्हणतात, तर प्रारणला काय म्हणतात? रेडिएशन। हे तिन्ही प्रकार आपल्याला या ठिकाणी प्रयोगातून अभ्यासायचे आहे। आपला पहिला प्रयोग असेल तो म्हणजे आपला वहन हा प्रकार सुरुवातीला आपण प्रयोगातून अभ्यासूया। आलं लक्षात? तर आपण या प्रयोगासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते साहित्य सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी घेऊया। साहित्य काय काय? धातूच्या पट्ट्या। आता या ठिकाणी आपण 2 धातू वापरणार आहोत, एक आहे अॅल्युमिनियम आणि दुसरा आहे लोखंड। अशा 2 धातू आपण या ठिकाणी वहनसाठी अभ्यासणार आहोत। मेणबत्ती पेटव। छान। सर मी दिवाळी ठेवते। ठेव। सर मी जाळी ठेवते। ठेव। छान। बघा आता आपला प्रयोगाचा सेटअप रेडी झालेला आहे। आता आपण पुढची कृती करूया, चालेल? हो। बघा या ठिकाणी माझ्याकडे हा अॅल्युमिनियमचा रॉड आणि हा लोखंडाचा रॉड आहे। या दोन्हीला मी या ठिकाणी काय केलंय, मेणबत्तीच्या आणि मेणाच्या सहाय्याने मी टाचण्या लावलेल्या आहेत आणि एकाच वेळेस हे दोन्ही वस्तू, हे दोन्ही रॉड मी या ठिकाणी उष्णता देण्यासाठी या जाळीवर मी ठेवतो। आता दोघांनाही या ठिकाणी उष्णता सारख्याच प्रमाणात मिळायला सुरुवात झालेली आहे। आता आपण बघूया कोणत्या टाचण्या लवकर पाडता येते। बघा कोणत्या धातूची अगोदर पडली? ॲल्युमिनियम। आणि नंतर कोणत्या धातूची पडली? लोखंड। म्हणजे याचा अर्थ कोणता धातू लवकर गरम झाला असेल? ॲल्युमिनियम। बघा मुलांनो, धातूतील गुणधर्मानुसार किंवा पदार्थातील गुणधर्मानुसार त्यामध्ये उष्णतेच्या वहनाचा वेग हा कमी जास्त असतो। यावरून असं आपल्याला लक्षात येईल ना की अॅल्युमिनियम मध्ये वहनाचा वेग, उष्णतेच्या वहनाचा वेग हा नक्कीच लोखंडापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याचे जे टाचण्या आहेत ते लवकर पडल्या। बघा अॅल्युमिनियमच्या 3ही टाचण्या पडल्या आणि लोखंडाची फक्त पहिलीच टाचणी पडली, अजून बाकीच्या टाचण्या पडलेल्या आहेत का? नाही। म्हणजे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा हात गरम लागतोय का? बघ बरं। हो। म्हणजे याचा अर्थ उष्णतेचे संक्रमण अॅल्युमिनियम मधून एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचले सुद्धा आहे की नाही। अजून लोखंडाचे बघा, आता लोखंडाची दुसरी टाचणी या ठिकाणी पडली। बघ बरं इकडचं टोक तुला उष्ण वाटतंय का? नाही। म्हणजे अजूनही लोखंडाच्या या रॉड मधून उष्णता दुसऱ्या टोकापर्यंत संक्रमित झाली आहे का? नाही। ती हळूहळू संक्रमित होते। जशी जशी संक्रमित होते तसं तसं आपल्याला हे दुसरं टोक कसं वाटेल? उष्ण वाटायला लागेल आहे की नाही। समजला का प्रयोग? हो। आता या प्रयोगातून आपण काय काय अनुमान मिळाले आणि काय काय निष्कर्ष साध्य झाले ते आपण बघूया। या प्रयोगावरून कोणत्या गोष्टी लक्षात आल्या सांगा बरं। तू सांग भक्ती। सर मला असे वाटते की उष्णतेचे वहन उष्ण टोकावरून थंड टोकाकडे जाते। छान। समजला प्रयोग? हो। प्रयोगावरून काय समजतं की उष्णतेचे संक्रमण हे उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे होत असते, होते की नाही? हो। यालाच काय म्हणतात? उष्णतेचे वहन। समजलं? हो। छान। तर विद्यार्थ्यांनो या प्रयोगासाठी आपण जे रॉड वापरतो ते पदार्थांच्या कोणत्या अवस्थेत आहे? असा सर ते स्थायी अवस्थेत आहे।
हे रॉड स्थायू आवश्यक आहे, बरोबर. म्हणजे यावर आपल्याला एक लक्षात येतंय का की वहन होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते का? हो, नक्कीच. वहन होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि हे वहन कशामधून होत असते तर स्थायू पदार्थांमधून होत असते. समजलं? हो. अशा प्रकारे आपण